सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा निकाल 5 एप्रिलला म्हणजे उद्या लागणार आहे आणि दुपारी 12:30 वाजता पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश के.जी. पालदेवाल यांच्या न्यायालयामध्ये हा निकाल दिला जाईल। तब्बल 9 वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागणार असून सरकारी वकील प्रदीप खरत यांनी या प्रकरणाचे बारकावे सांगितलेले आहेत आणि याच विषयी सरकारी वकील प्रदीप खरत यांच्याशी बातचीत केली। आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण यांनी पाहूया। तब्बल 9 वर्षांनी पोलीस महिला अधिकारी अश्विनी बिंद्रे यांच्या खून खटल्याचा उद्या पनवेल कोर्टामध्ये निकाल होणार आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सरकारी वकील आहेत गरज सर। सर, या संपूर्ण प्रकरणामध्ये तुम्ही पहिल्यापासून आहात, सर्व धागेदोरे आहेत ते तुम्ही शोधून काढलेले आहेत, सोबत तपास देखील पाहिलेला आहे। नक्की हे प्रकरण थोडक्यामध्ये सांगा आणि कशा प्रकारे आता उद्याची जी आहे शेवटची सुनावणी निकाल आहे काय सांगाल? अभय कुरुंदकरनी त्यांच्याशी 4-5 वर्ष विवाह बाह्य संबंध चालू ठेवले। तिचा 4 ते 5 वेळेला गर्भपात झाला, परंतु हे काय लग्नाचं नाव घेत नव्हते। त्यामुळे अश्विनी बिद्रेंनी त्यांच्या मागे लग्नाचा तगादा लावला। त्यामुळे डोकेदुखी झाल्यामुळे हिचं काय करायचं हा प्रश्न अभय कुरुंदकरांना पडला होता आणि त्याप्रमाणे मग त्यांनी तिचा एके दिवशी खून केला। बघा, आपण त्याला न्यायनिर्णय म्हणतो, त्याला आज मी आपल्याला सांगू शकत नाही की उद्या न्यायनिर्णयात काय होईल। कोर्टाला जर असं वाटलं की पुरावा सबळ नाही तर आरोपींची मुक्तता होईल आणि कोर्टाला वाटलं की सबळ पुरावा म्हणजे आपण जे फौजदारी म्हणतो की प्रॉसिक्युशन केस शुड बी प्रूव्ड बियॉन्ड ऑल रिझनेबल डाऊट्स, म्हणजे संशयातीत गुन्हा सिद्ध झाला पाहिजे। त्यामुळे न्यायालयाला जर वाटलं की गुन्हा संशयातीत सिद्ध झालेला आहे तर त्यांना शिक्षा होईल, किंवा ज्याच्या विरुद्ध संशयातीत सिद्ध झाला आहे त्याला शिक्षा होईल। न्यायालयाला वाटेल की याच्या विरुद्ध संशयातीत सिद्ध झाला त्याला सोडतील। हे 3 पर्याय आपल्यासमोर उद्या असतील। म्हणजे कोर्टाचं काय निष्कर्ष नसणार आहे, काय निष्कर्ष असतोय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार असून अश्विनी बिंद्रे यांना या ठिकाणी न्याय मिळतोय का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ सुरेश सावंतसह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।